पुस्तकाचं नाव सकारात्मक दैनंदिनी. लेखक रमेश सप्रे. मनोगत. तसं पाहिलं तर या पुस्तिकेत नवं असं काहीच नाही. नवं काही खरंच कुणाला सांगता येईल असंही वाटत नाही. नवं जे सांगायचं ते त्या अपौरुषेय शक्तीनं आरंभीच सांगून ठेवलंय. नंतर जे जे काही सांगितलं गेलं ते नव्यानं सांगितलं गेलं एवढंच. तेच उभे आडवे धागे नि तेच निरनिराळे रंग. जरा रचना बदलली की नवी नक्षी तयार, नवा कशिदा तयार. सकारात्मक दैनंदिनी ही अशीच विचारांची नक्षी नि कल्पनांचा कशिदा आहे. गोमंतकातील एक परिपूर्ण मराठी दैनिक नवप्रभा. दरवर्षी नवी दिनदर्शिका प्रकाशित करण्याची प्रथा इतर अनेक दैनिकांप्रमाणे नवप्रभाचीही आहे. दिनदर्शिका 2014 च्या मागच्या पानावर प्रकाशित झालेले हे छोटे छोटे लेख ज्यांनी वाचले त्यांच्यापैकी अनेक सुहृदांच्या प्रेमळ सूचनेवरून ही छोटेखानी पुस्तिका आपल्या हाती देताना मनापासून आनंद होतोय. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही प्रकाशित करण्यामागे काही जणांना तरी हे वाचून दैनंदिनी लिहिण्याची प्रेरणा व दिशा मिळावी हा उद्देश जरूर आहे. या लेखनातील उदाहरणं व वचनं यातून व्यक्त होणारी सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी, कृतिशीलता म्हणजे ॲक्टिव्हिटी, सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी ही त्रिवेणी आपल्याला स्पर्श करेल ही अपेक्षा. बाकी आपली इच्छाशक्ती नि सद्गुरूंची इच्छा. स्नेहांकित रमेश सप्रे. 1. दैनंदिनी एक सकारात्मक विचार. नववर्ष आलं की अनेक संकल्प केले जातात. त्यातला एक संकल्प असतो दैनंदिनी लेखनाचा. मोडण्यासाठी जे संकल्प केले जातात त्यात दैनंदिनी लिहिण्याचा संकल्प आदर्श समजला जातो. काही जणांचा तो 31 डिसेंबरला रात्रभर नाचगाणी खाणंपिणं अस्ताव्यस्तपणे केल्यानं दुसरा दिवस सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे गेल्यामुळे 1 जानेवारीलाच मोडतो. तर काही जण नेटानं लिहितात पण नव्याची नवलाई 9 दिवस या न्यायानं पहिल्या 10 दिवसातच ढेपाळतात. तरीही काही महाभागांनी हे लेखन चालू ठेवलंच तर 14 जानेवारीची संक्रांत दैनंदिनीवर बसूनच येते. एकूण काय तर दैनंदिनी लिहिण्याचा आरंभ नव्या वर्षी करण्यातला एखादा विरळा महामानव हे लेखन चालू ठेवतो. यातही अनेक जण सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व क्रिया कृती यांची जंत्री लिहितात. मग तेच रोज रोज काय लिहायचं? नवीन काही घडतच नाही म्हणून दैनंदिनी लेखनाला दर्दभरा पूर्णविराम देतात. यांची करुण विनोदी वर्णनं पु ल देशपांडे, वपू काळे अशांच्या लेखनात डोकावून जातात. यात शेवटी म्हणजे दिवसाच्या तसेच एकूण दैनंदिनी लेखनाच्या लेखक महाशयांनी टाकलेल्या उसासे उंदके यांचं गमतीदार वर्णन येऊन जातं. यावरून दैनंदिनी लेखन हा सर्वसामान्य माणसासाठी एक फारसा सुखद, सकारात्मक, आशावादी नसलेला असा प्रकार दिसून येतो आणि बिलकुल सक्तीचा नसल्यानं म्हणजेच पूर्णपणे स्वेच्छेचा असल्यानं जणू बंद करण्यासाठी सुरू केलेला प्रयोगच असतो. पण याला काही सन्माननीय अपवाद असतातच. काही तर ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचेही ठरतात. क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी जर्मनीत केला गेलेला ज्यू लोकांच्या वंशविच्छेदाचा म्हणजेच नरसंहाराचा प्रयोग हा मानवाच्या इतिहासातला काळा अध्याय आहे. पण इतिहास म्हटलं की तो जसा जेत्यांचा असतो तसा जितांचाही म्हणजे पराभूत लोकांचाही असतो. यातला खरा इतिहास कोणाचा? या विशिष्ट कालखंडाचा एका निरागस पण संवेदनशील मनानं लिहिलेला इतिहास म्हणजे एका उमलत्या भावविश्वाची दैनंदिनी, डायरी ऑफ ॲनी फ्रँक ठरली. अंगावर काटा उभा करणारी त्यातली वर्णनं आजही दैनंदिनी लेखनाच्या सामर्थ्याचा प्रत्यय आपल्याला आणून देतात. आपल्याकडचं ठळक उदाहरण म्हणजे संपूर्ण क्रांतीच्या म्हणजेच दुष्ट आणीबाणीच्या काळात त्याच क्रांतीच्या महानायकानं जयप्रकाश नारायण यांनी लिहिलेली प्रिझन डायरी. इतकी काळजाला भिडणारी ही दैनंदिनी आहे म्हणून तिचं मराठी भावांतर केवळ भाषांतर नव्हे स्वतः पु ल देशपांडे यांनी केलंय.
प्यारेलाल यांनी लिहिलेली गांधीजींच्या जीवनातील घटनांची दैनंदिनी एका महात्म्याच्या जीवन प्रवासाचा आलेख आपल्यासमोर सादर करते. दैनंदिनी लेखनातील प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजेच आत्मकथनात्मक वर्णनाचा प्रभाव लिहिणाऱ्यावर व ती प्रकाशित झाल्यास इतरावर पडतो. दैनंदिनी लेखन हा आपुलाच संवाद आपणासी असा अनौपचारिक भावगर्भ अनुभव असतो. पण हे लेखन तटस्थपणे, साक्षीभावानं व सकारात्मक दृष्टीनं केलं तर जीवन घडवणारं ठरू शकतं. थोडक्यात दैनंदिनी लेखन नसावं काळोखाचं कीर्तन, तर असावं प्रकाशाचं प्रवचन. 2. दैनंदिनी वेळापत्रक नव्हे. दैनंदिनी या शब्दाची 2 चित्र डोळ्यासमोर उभी राहतात. एक म्हणजे दिनचर्या, डेली रुटीन, तर दुसरी म्हणजे त्या दिवसातील घटनांची नोंद, ज्याला आपण रोजनिशी म्हणतो. काही जण वासरी म्हणतात, म्हणजेच आपली डायरी. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सर्व कृती कालानुक्रमानं लिहिणं हा फार कंटाळवाणा व एकसुरी प्रकार आहे. बऱ्याच वेळा याला वेळापत्रकाचं म्हणजे टाईम टेबलचं स्वरूप येतं आणि सर्वसाधारणपणे त्यावेळी तीच गोष्ट तशीच घडल्यानं आणि मुख्य म्हणजे त्याच शब्दात लिहिल्यानं एक प्रकारची उदासीनता, खिन्नता येते मनाला. नवीन काही घडतच नाही अशा निराशावादी विचारानं मन ग्रासलं जातं आणि या तथाकथित दैनंदिनी लेखनाला एक नकारात्मकतेची किनार लाभते. सुरुवातीला काही दिवस निदान लेखनात तरी उत्साह असतो. त्या काळात लेखनाची शैलीही उत्स्फूर्त असते. विशेषणं आणि क्रियाविशेषणं यांचा सुकाळ लेखनात असतो. नंतर तेही मंद होत विझून जातं. उदाहरणार्थ, दैनंदिनी लेखनाला आरंभ केला जातो तेव्हा पहाटे उठायचा संकल्प मोडलेलाच असतो. पण सकाळी उठलो तरी ती सकाळ सोनेरी असते. त्यावेळची थंडी गुलाबी असते. पानाफुलावर साचलेले दवबिंदू हिरेमाणकांसारखे चकाकत असतात. फिरायला गेलो ती वाट ओली मऊ असते, तर त्यावेळचा प्रकाश गर्भरेशमी असतो. हळूहळू हे सारं विरत जातं. म्हणजे निसर्गातील ही दृश्य असतात तशीच, पण त्याला प्रतिक्रिया देणारं मन काळाच्या ओघात विटत जातं आणि एक विषादाची झालर वर्णनाला लागू लागते. आधीचे हुंकार बदलतात हुंदक्यात, तर वर्णन शैलीतल्या मंत्रांचं बनतं तंत्र नि नंतर यंत्र, उरते यांत्रिकता, तोचपणा. हे टाळायचं असेल तर दैनंदिनी लेखनाचं नवं सूत्र कवटाळावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे भूतकाळाकडे झुकणारं दैनंदिनी लेखन भविष्याचा वेध घेऊ लागलं पाहिजे. जसं आजही उठायला उशीर झाला. लवकर उठणं इतकी वर्ष प्रयत्न करूनही जमत नाही हेच खरं. पण हे असं का होतं? यावर विचार केला तर आशेची किरणं दिसू लागतात. कोणीतरी सुचवतं, कुठेतरी वाचनात येतं. रोज फक्त 15 मिनिटं लवकर उठलं आणि असं आठवडाभर उठलं तर ते लवकर उठलं जातं व त्याचं प्रतिबिंब दैनंदिनीतील उल्लेखात पडतं. आता दैनंदिनी सकारात्मक स्वरूप धारण करू लागते. इतर गोष्टीतही हे शनै शनै उपरमेत हे गीतासूत्र लागू करून क्रमानं जीवन बदलत जातं. बाष्पळ बडबडीतला वेळ आणि इकडे तिकडे भटकण्यातली शक्ती वाचू लागते. वाचन आवडू लागतं. व्यायाम, फिरणं बऱ्यापैकी नियमित होतं. योगसाधना योगायोगानं न घडता व्रत म्हणून घडू लागते. जीवनाला उभारी येते, जी प्रकटते दैनंदिनी लेखनात सुद्धा. दैनंदिनी निराशेकडे वळलेल्या वेळापत्रकाची कात टाकते आणि रूप घेते नियोजन प्रधान होकारात्मक जीवनाचं. ती आता बनते नियोजक म्हणजेच प्लॅनर. 3. सकारात्मक दैनंदिनी एक प्लॅनर. काही वर्षांपूर्वी एक वेड आलं होतं प्लॅनरचं. डायरीबरोबर एक भला मोठा प्लॅनर दिला जात होता. कारखाने, कार्यालयं, शाळा, महाविद्यालये यांच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात सर्वांना दिसतील, वाचता येतील अशा प्रकारे मोठे मोठे तक्ते टांगलेले असत.
निरनिराळ्या आस्थापनांचे, व्यवस्थापनांचे सर्वोच्च अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या टेबलावरील काचेखाली असे प्लॅनर्स असायचे. म्हणजे अजूनही असतात, पण आता त्यांच्यातलं नाविन्य कमी झालंय. प्लॅनरला आपण नियोजक म्हणूया. यात असणाऱ्या अनेकानेक रकान्यात आणि चौकटीत येणाऱ्या दिवसातील, सत्रातील, वर्षातील महत्त्वाच्या घटनाप्रसंगांचा उल्लेख असतो. ज्या आधीपासून नियोजन केल्यामुळे बऱ्यापैकी यशस्वीपणे पार पडतात आणि त्यांचं प्रतिबिंब संबंधित व्यक्तींच्या दैनंदिनीत पडू शकतं. खरं तर अशा मुख्य पदावर असलेल्या व्यक्तींनी दैनंदिनी अवश्य लिहावी. त्यातून त्यांनाच नव्हे तर इतरांनाही भावी नियोजनासाठी मार्गदर्शन मिळतं. दैनंदिनी सकारात्मक बनवण्यासाठी अशा प्लॅनरचा उपयोग होतो. म्हणूनच अनेक डायऱ्यातही असे प्लॅनरचे तक्ते दिलेले असतात. अशा नियोजकाचा संदर्भ देऊन जर दैनंदिनी लिहिली तर ती भावी काळातील प्रगतीसाठी स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही खूप चांगलं दिग्दर्शन करू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रगतीपथावरील शाळेनं नियोजनपूर्वक प्रत्येक महिन्यासाठी एक एक विषय म्हणजे थीम घेऊन त्यानुसार विविध उपक्रमांचं आयोजन करून छान वातावरण निर्मिती व प्रगती साधली तर साहजिकच त्या संस्थेच्या शिक्षकांच्या व मुख्याध्यापकांच्या दैनंदिनीवर त्याचा प्रभाव निश्चितच दिसून येईल. उदाहरणार्थ, जून महिन्यासाठी पुस्तकं, वह्या यांची निगा म्हणजे काळजी, तसंच लेखन व हस्ताक्षर यात सुधारणा असा विषय घेतला तर दैनंदिनीत त्यासाठी केले गेलेले प्रयोग, त्यांचं यशापयश, भावी उपक्रमांसाठी सूचना यांचा उल्लेख करता येतो. आपण काहीतरी चांगलं करतोय याहीपेक्षा अधिक चांगलं स्वतःसाठी व इतरांसाठी करू शकू हा विश्वास दैनंदिनीतील नोंदी वाचून निर्माण झाला तर तिच्यात सकारात्मकता आली असं म्हणता येईल. केवळ स्वप्नरंजन, स्मरणरंजन म्हणजे सकारात्मकता नव्हे तर या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं वाटणं, म्हणणं व त्याप्रमाणे जगणं ही सकारात्मकता दैनंदिनीतील उत्साहवर्धक लेखनातून मिळू शकेल. जीवनाचं, चालू वर्षाचं, महिन्याचं नियोजन हा पथदर्शक नकाशा असतो. दैनंदिनी लेखन हे केवळ औपचारिक नसावं. त्यात खाजगी उल्लेख टाळले तरी व्यक्तिगत चिंतन असायलाच हवं. आपले निरीक्षणं, निष्कर्ष, भविष्याचा वेध घेत केलेले छोटे मोठे निश्चय व निर्णय यामुळे दैनंदिनी होकारात्मक बनते, जीवन घडवणारी बनते. तोच तो निरस रटाळपणा जाऊन अशा दैनंदिनीतही सृजनाचे नवे कोंब व उन्मेषाचे नवे अंकुर दिसून येतात. एक दैनंदिन आचाराचा भाग म्हणून दैनंदिनी लिहिण्याऐवजी चुकातून शिकण्याची संधी, उत्तेजनपर विचार तरंग, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण आणि घटनाप्रवाहांचं मर्मभेदी निरीक्षण हे सारं दैनंदिनीत व्यक्त झालं पाहिजे आणि त्या पायावरच भावी इमारतीचं बांधकाम झालं पाहिजे. म्हणजे भविष्यातील संकल्प, प्रकल्प साकारले पाहिजेत. हे साध्या व्यक्तींच्या जीवनातही घडू शकेल. अशा प्रकारे सकारात्मक दैनंदिनी व्यक्तीची अभिव्यक्ती सुधारण्यासाठी साधन व माध्यम बनू शकते. 4. दैनंदिनी एक सकारात्मक संघटक, ऑर्गनायझर. संघटक ही जशी व्यक्ती असते तशी वस्तूही. टाइम टेबल प्लॅनरची सुधारित आवृत्ती आहे ऑर्गनायझर. वेळापत्रक नियोजक म्हणजे प्लॅनर, तसा संयोजक म्हणजे कॉर्डिनेटर किंवा संघटक म्हणजे ऑर्गनायझर हाही तक्ताच असतो. दिवस, आठवडा, महिना यासाठी असा ऑर्गनायझर बनवता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे यात असलेल्या मोकळ्या जागा, ब्लँक स्पेसेस. वेळापत्रक हे गच्च भरलेलं असावं लागतं. शाळेच्या वेळापत्रकात एखादी तासिका कोणत्याही वर्गासाठी रिकामी ठेवणं शक्यच नसतं. तसंच दैनंदिनीत प्रतिबिंबित होणारं आपलं दैनंदिन जीवनही एकानंतर दुसऱ्या, नंतर तिसऱ्या, चौथ्या अशा एकामागून एक करावयाच्या गोष्टींची साखळी असते. तशीच ती दैनंदिनीतही लिहिली जाते. अशा दैनंदिनीला जो एकसुरीपणा येतो तो या साखळीमुळेच. तसंच प्लॅनर जरा अधिक लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल असतो. तिथे तपशिलापेक्षा सर्वसाधारण प्रवाहाला,
प्रवृत्तीला अधिक महत्त्व असतं. त्यामुळे त्याची सकारात्मकता अधिक असते. काहीतरी नवं करण्याचा उत्साह, उमेद त्यातून मिळतो. दैनंदिन लेखनासाठी याचा अधिक उपयोग होतो. नवे विचार, नव्या कल्पना यांचा उगम अशा प्लॅनरमध्ये असू शकतो. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटकातलं म्हणजे ऑर्गनायझरमधलं स्वातंत्र्य व स्वतःला सुधारण्यासाठी मिळणारी संधी, त्यातल्या रिकाम्या जागा म्हणजे स्वतःचा विकास घडवण्यासाठी खास राखून ठेवलेला वेळ असतो. आठवड्याच्या शेवटी काढावयाच्या सहली, वनभोजनासारखे दैनंदिन व्यापातून बाहेर नेणारे कार्यक्रम, छंद विकासासाठी आवश्यक असणारा व एरवी कधीही न मिळणारा दुर्मिळ वेळ अशा ऑर्गनायझरमध्ये आपणच आपल्याला उपलब्ध करून दिलेला असतो. एरवीचं चाकोरीबद्ध असलेलं जीवन नैराश्य निर्माण करतं. त्याचं चित्र उमटतं दैनंदिनीत. काही नवीन दिसत तर नाहीच, पण असू शकेल यावरचा विश्वासही उडू लागतो. अशावेळी ऑर्गनायझर एक प्रकारची दिशा दाखवतो. मुख्य म्हणजे तो दुसऱ्या कुणी नाही तर मीच माझ्यासाठी तयार केलेला असतो. आपल्या युगप्रवर्तक ग्रंथात स्टीवन कोव्ही या लेखकानं प्रभावशाली व्यक्तीतील जीवनकार्याच्या दृष्टीनं असलेली साम्यस्थळं किंवा अंगभूत सवयी 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल वर्णन केले आहेत. यशस्वी नव्हे, प्रभावी जीवनाची ही सप्तपदीच आहे. त्यातील काही सूचना खरंच खूप प्रभावी व दैनंदिन जीवनात सुलभ अशा आहेत. उदाहरणार्थ, ऑर्गनायझर तयार करणं आणि त्यासाठी कामाची वर्गवारी करण्यासाठी करावयाचे 4 चौकोन. त्यानं स्वतःच्या अत्यंत व्यस्त पण त्रस्त नव्हे जीवनातही संघटकातील मोकळ्या जागा कशा आरामात जगण्यासाठी व आशावादी सकारात्मक जीवनशैलीसाठी उपयोगी पडतात याचा वस्तुपाठ सादर केला आहे. त्याची मुलं शिक्षणाच्या निरनिराळ्या कक्षातून किंवा पातळ्यावर शिकत होती. पण अगदी छोट्याच्या वर्गाची साधी नियतकालिक बैठकसुद्धा कोव्हीनं कधी चुकवली नाही. अगदी अचानक जरी दूरचा प्रवास किंवा महत्त्वाचा कार्यक्रम ठरला तरी तो निर्धास्त असे, कारण त्यानं स्वतःसाठी तयार केलेला ऑर्गनायझर आणि त्यातल्या रिकाम्या जागा. अशा आरामात पण अतिशय व्यग्र जीवन जगणाऱ्या व्यक्तीची दैनंदिनी सकारात्मकच असते, कारण मनन, चिंतन याबरोबरच आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण त्यांचं सतत चालू असतं. प्रत्येक प्रसंगी आशेचा किरण त्यांना दिसतोच. दुःखाच्या काळ्या ढगाची रुपेरी किनारही ते पाहत असतात. त्यातून निर्माण होणारी जीवनविषयक सकारात्मक स्पंदनं ते नेहमी अनुभवत असतात. त्याचं पारदर्शक प्रतिबिंब त्यांच्या दैनंदिनीत दिसतं. आपणही आपली दैनंदिनी सकारात्मक बनवण्यासाठी त्यांच्या पदचिन्हावरून जीवनाची वाट चालत राहूया. 5. दैनंदिनी कशासाठी? काही जण नववर्षाचा संकल्प म्हणून दैनंदिनी लिहायला लागतात आणि ते लेखन किती दिवस चालू राहील हे त्यांनाच माहीत नसतं. काही जण छंद म्हणून लिहितात आणि त्यात रमूनही जातात. काही जण कोणती तरी व्यावसायिक गरज म्हणून लिहित राहतात. काही जण अगदी रोज नाही पण अधूनमधून लिहितात. त्यात विशेष नोंदी, निरीक्षणं, चिंतन, अनुभव यांचा समावेश असतो. आमचे नाना नित्य दैनंदिनी लिहिण्यासाठी प्रसिद्ध. त्या दिवशी घडलेल्या घटनांच्या तपशीलवार नोंदी हे त्यांच्या रोजनिशीचं स्वरूप. आपली ही सवय सर्वांना कळावी हा त्यांचा आग्रह. नव्हे, सर्वांनी ती दैनंदिनी वाचली पाहिजे ही प्रामाणिक तळमळ. एकदा चिंताग्रस्त चेहऱ्याने आले व म्हणाले, गावाकडे एक मोठी बागायती जमीन मालकाला विकायची आहे. सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीसारखी ही जमीन आहे. पण मालकाला उद्याच सारा व्यवहार उरकून परवा परदेशात परतायचं आहे. अडचण ही की उद्या अमावस्या आहे. एवढा मोठा म्हणजे काही कोटी रुपयांचा व्यवहार या अशुभ दिवशी कसा करायचा? म्हटलं तर ही अडचण नव्हती, पण नानांच्या कर्मठ सनातनी मनाला ते कसं पटणार नि पटवणार? म्हटलं, नाना, तुमच्या रोजनिशीत सर्व झालेल्या व्यवहारांची नोंद असते ना? नाना म्हणाले, अर्थातच.
नानांना सुचवलं की गेल्या 5-10 वर्षातील प्रमुख व्यवहारांच्या तिथी तपासून पहा. नि पौर्णिमेला किती शुभ व अशुभ घडल्या, नि अमावस्येला किती घडल्या, हेही पहा. नाना रोजनिशी तारखेप्रमाणे नव्हे तर तिथीप्रमाणे लिहित. नाना गेले ते दुसऱ्या दिवशी जमिनीचं खरेदीपत्रच घेऊन आले. म्हणाले, रोजनिशीनंच सांगितलं, घे जमीन. कारण पौर्णिमा व अमावस्या या दोन्ही दिवशी चांगल्या वाईट अशा दोन्ही प्रकारच्या घटना घडल्या होत्या. दोन्ही दिवशी लाभहानीचे व्यवहार झाले होते. माझे डोळे उघडले. तिथीवर तसं फारसं काही अवलंबून नसतं. नानांना झालं तसं स्वानुभवावर आधारित मार्गदर्शन रोजनिशीतील नोंदीतून सर्वांनाच होऊ शकेल. यासाठी तरी नित्यनेमाने दैनंदिनी लिहिली पाहिजे. वर्तन परिवर्तन हे जीवनक्रांतीसाठी आवश्यक असतं. यासाठी सुद्धा दैनंदिनी लेखन हे वरदान ठरतं. दिवसभरात भेटलेल्या ठळक व्यक्ती, मनावर प्रभाव पाडणारे प्रसंग, वृत्तपत्र बातम्या, वाहिन्यांवरील कार्यक्रम, मनात आलेले उत्स्फूर्त विचार, कल्पना असे विविध उल्लेख हा दैनंदिनीचा आशय बनायला हवा. विशेषतः मनावर संस्कार घडवणारे प्रसंग तर चिंतनशील अंगानं मुद्देसूद लिहिले जावेत. निबंधासारखी न लिहिता क्षणचित्रांसारखी दैनंदिनी लिहिली जावी. हे सारं लिहिताना केवळ भूतकाळ वर्तमानकाळ यांचा संदर्भ न घेता भविष्याचा वेधही घेता आला पाहिजे. एखाद्या महत्त्वाच्या प्रवाहाचा मनावरचा प्रभाव वर्णन करताना यातून भविष्य काळासाठी मार्गदर्शन अवश्य मिळवलं पाहिजे. सध्याच्या घोटाळे भ्रष्टाचाराच्या वार्तांचा व वृत्तांताचा कवडसा दैनंदिनीच्या पानापानात पडलाच पाहिजे. पण केवळ काळी बाजू न मांडता त्याची प्रकाश किनारही सूचित केली पाहिजे. यातच सकारात्मकता येऊन जाते. पेला अर्धा सरला आहे म्हणणाऱ्या अंधार सम्राटापेक्षा पेला अर्धा भरला आहे म्हणणारे प्रकाश पूजकच जग बदलू शकतात. देणाऱ्याचे हात घेण्याचं स्वप्न नव्हे तर सत्य संकल्प प्रकटला पाहिजे. दैनंदिनीत नकाराचे निनाद नव्हेत तर प्रत्यक्ष जीवनात होकाराचे हुंकार व नंतर त्यातून स्पंदायमान होणारा कल्याणकारी ओंकार प्रकटला पाहिजे. 6. दैनंदिनी अभ्यास साक्षीभाव. दैनंदिनी ही लिहिणाऱ्याच्या जीवनाशी जोडलेलीच राहते, अगदी एकनिष्ठ मैत्रिणीसारखी. म्हणूनच ती लिहिणाऱ्याच्या जीवनात अर्थपूर्ण परिवर्तन घडवू शकते. एखादी ॲना आपल्या दैनंदिनीशी डिअर किटी म्हणून संवाद साधते, तर एखादी अनघा रोज आपल्या रोजनिशीबरोबर दिलखुलास गप्पा मारताना तिला म्हणते, हाय सखी. रोजनिशी अशी जिवंत वाटली पाहिजे. आपल्या मनातल्या साऱ्या भावभावना व्यक्त करता करता रोजनिशीचंही व्यक्तीकरण पर्सॉनिफिकेशन झालं पाहिजे. अनघाचंच पहाना, एक अतिशय मेधावी मुलगी, देवाची देणगीच जणू. परंतु जणू दैवाचा आघात व्हावा तशी एक विलक्षण व्याधी तिला झाली, ॲकोंड्रोप्लेजिया. तिच्या हातापायांची लांबी व एकूणच उंची खूप कमी होती. त्यावर जी शस्त्रक्रिया मानली जात होती ती सर्वात चांगली होत होती रशियात. 2दा शस्त्रक्रिया यशस्वी झाली म्हणून तिसऱ्या वेळी तिला रशियात नेलं होतं. त्यावेळी ती मोठी झाली होती, उच्च माध्यमिक स्तरावर शिकत होती. त्यावेळची शस्त्रक्रिया पायावर होती, हात मोकळे होते. मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातल्या गोष्टी बोलण्यासाठी तिनं सखी शोधली ती दैनंदिनीतच. हॉस्पिटलमधल्या वस्तू, लोक, डॉक्टर्स, परिचारिका, एकूण दृश्य या साऱ्याचं तटस्थपणे काहीसं विनोदी अंगानं वर्णन करत असतानाच तिनं सखीच्या माध्यमातून स्वतःचा स्वतःशीच तटस्थपणे संवाद सुरू केला. त्यात तिचे विचार, कल्पना, भावना या साऱ्या गोष्टी होत्याच. पण या साऱ्यातून ती इतरांकडेच नव्हे तर अगदी स्वतःकडे सुद्धा साक्षीभावानं पाहू लागली होती. इतकी की महत्त्वाच्या शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी ती सखीला जवळजवळ निरोप देताना आपल्या स्वतःलाही तसाच निरोप देते. इतर सर्वांचा निरोप घेते. हा साक्षीभाव असामान्य आहे.
मी मलाच एक दुसरी व्यक्ती म्हणून तटस्थपणे पाहणे, हाताळणे, वागवणे हे जीवनात आनंदाचा उपभोग नव्हे, अनुभव घ्यायला आवश्यक असतं. अशी दृष्टी लाभली की जीवनातील साऱ्या व्यक्तीच काय, वस्तूसुद्धा आपल्यावर प्रभाव पाडू शकतात. दैनंदिनीची शैली अशीच असली पाहिजे. केवळ मी, मला, माझ्यासाठी, माझ्याकडून, माझं, माझ्यात, मीच अशी विभक्तीची रूपं जाऊन त्या ठिकाणी इतरांना, त्यांच्या आशा आकांक्षांना अधिक महत्त्व दिलं जातं. प्रत्येक क्रिया, प्रतिक्रिया स्वतःमध्ये गुणात्मक बदल घडवणारी ठरते. दैनंदिनीतील नोंदी याची साक्ष ठरतात. स्वतःच्या शरीरातील व्याधी, मुलांचे प्रश्न, त्यांचं यशापयश व जीवनातील वाटचाल, जीवनात भेटलेल्या, वियोग झालेल्या व्यक्ती या साऱ्यांकडून आपलं शिक्षण झालं पाहिजे. आपलं समुपदेशन झालं पाहिजे. दैनंदिनीत या साऱ्याचं प्रतिबिंब पडलेलं असलं पाहिजे. संत मंडळी अभंग, ओवी आदी रचना करताना शेवटी मी, माझं म्हणण्याऐवजी तृतीय पुरुषी एकवचनी, तुका म्हणे, जनी म्हणे अशी नाममुद्रा घेतात. त्यात हाच भाव असतो. आपल्याच कृतीचं, रचनेचं कर्तृत्व त्यांना घ्यायचं नसतं, पण त्याचबरोबर त्या अभंगादी रचनेच्या प्रकाशात स्वतःचं जीवन, वर्तन तपासून पाहायचं असतं. हीच शैली दैनंदिन लेखन अधिक वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बनवेल. सहज गंमत म्हणून प्रयोग करायला हरकत नाही. जीवनाकडे पाहणं तसंच असेल. डोळे तेच असतील, पण दृष्टी बदलली असेल, भाव बदललेला असेल. 7. दैनंदिनी अभ्यास वृत्ती बदलाचा. दृष्टी म्हणजे व्हिजन, वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड आणि कृती अशी एक साखळी आहे. एखाद्या व्यक्तीची दृष्टी बदलणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. वाल्याचा वाल्मिकी होण्यासाठी असा दृष्टीबदल आवश्यक असतो. यातूनच घडतो वृत्तीबदल. व्यक्तीची स्वतःकडे, इतरांकडे, निसर्गाकडे पाहण्याची वृत्ती बदलली की त्याचं प्रतिबिंब त्याच्या कृतीत उमटतं आणि कृती ठरवते की त्या व्यक्तीच्या वागण्यातून साधी प्रकृती व्यक्त होते की विकृती की संस्कृती. महाभारतातील पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञानंतरच्या अग्रपूजाप्रसंगी याचं मनोज्ञ दर्शन घडतं. अतिथींच्या पूजेचा विधी करताना सर्वप्रथम पूजा कोणाची करायची हा प्रश्न उभा राहतो. आज असे प्रश्न वयाची ज्येष्ठता म्हणजे सिनियॉरिटी मानून किंवा अकारविल्हे म्हणजे अल्फाबेटिकली सोडवला जातो. गुणांची पूजा ही संकल्पनाच मागे पडले. श्रीकृष्ण अर्थातच गुण, अनुभव, कर्तृत्व, चारित्र्य यांचा विचार करून भीष्माचार्यांचं नाव सुचवतो. यावर भीष्म पितामह उद्गारतात, ज्या सभेत साक्षात वासुदेव कृष्ण उपस्थित आहे तिथे त्याचीच पूजा सर्वप्रथम अग्रक्रमानं करायची. याला शिशुपाल विरोध करतो. श्रीकृष्ण त्याचा वध करतो. हे सारं घडतं, पण अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा हे ठरतच नाही. इथं एक प्रसंग घडतो. युधिष्ठिराला विचारल्यावर तो सुचवतो, यज्ञाचा कोषाध्यक्ष म्हणजे ट्रेझरर या नात्यानं सुयोधनानं म्हणजेच दुर्योधनानं सर्व उपस्थित राजांकडे पाहून हे ठरवावं. त्याप्रमाणे सर्वांचं निरीक्षण केल्यावर दुर्योधन म्हणतो, इथे उपस्थित राजापैकी कोणीही अग्रपूजेसाठी योग्य नाही, सोडून मी. सारे स्तब्ध होतात. श्रीकृष्ण यावर शास्त्रार्थ काढून सुचवतो, अग्रपूजा कोणाची करायची हे यज्ञाचं यजमान या नात्यानं युधिष्ठिरानंच ठरवलं पाहिजे. नाईलाजानं जिथून दुर्योधनानं निरीक्षण केलं तिथूनच साऱ्या राजावर दृष्टी टाकून युधिष्ठिर उद्गारतो, इथं उपस्थित असलेल्या राजांपैकी सर्वजण अग्रपूजेसाठी योग्य आहेत, सोडून मी. या उद्गारावरही सारे स्तिमित झाले. पुढे श्रीकृष्णाची अग्रपूजा झाली हा इतिहास आहे. पण या प्रसंगात दुर्योधन व युधिष्ठिर यांच्या दृष्टिकोनातील म्हणजे दृष्टीतील फरक लक्षणीय आहे. एक स्वतःला जगाचं केंद्र मानतो, तर दुसरा जगाला आपल्या सेवेचं केंद्र किंवा क्षेत्र मानतो. एकातून व्यक्त होते वीरभोग्या वसुंधरा दृष्टी, तर दुसऱ्यात दिसून येते वसुधैव कुटुंबकम ही दृष्टी. यातून व्यक्त होणारी वृत्ती व घडणारी कृतीच घडवते दुर्योधन आणि युधिष्ठिर. महाभारत हा यातूनच निर्माण होणारा संघर्ष असतो.
याचा दैनंदिनी लेखनाशी काय संबंध? हा प्रसंग दीर्घ लिहिण्याचं कारण यात दोन दृष्टीतला फरक फार स्पष्टपणे व्यक्त झालाय. आपल्या जीवनातील दैनंदिन प्रसंगात दुर्योधनाच्या वृत्तीपेक्षा युधिष्ठिराची वृत्ती जोपासण्यासाठी दैनंदिनीतील नोंदींचा उपयोग केला पाहिजे. अहम म्हणजे इगोला महत्त्व दिलं की आपल्यातला दुर्योधन, कंस, शिशुपाल किंवा रावण जागा होतो. या उलट स्व म्हणजे सेल्फला प्राधान्य दिलं तर युधिष्ठिराची गुणग्राहक, सर्वसमावेशक, सर्वांचा आदर करणारी वृत्ती विकसित व्हायला मदत होते. कृतज्ञतेची वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड त्या दिवशी घडलेल्या किती घटनात माझ्याकडून व्यक्त झाली याचा विचार केला पाहिजे. यासाठी दैनंदिनीचं एकच पान रोज लिहायचं असेल तर काही भाग नंतर विचार करून पुन्हा लिहिला गेला पाहिजे. हे पुनरावलोकन भावी नियोजनासाठी व आत्मविकासासाठी खूप उपयोगी पडतं. गीतेतही भगवंतानं स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे हेच सूत्र ठासून नाही का सांगितलं? उद्धरेत आत्मनात्मानम. 8. दैनंदिनी कृती परिवर्तनासाठी. भूक लागली की मिळेल ते व आवश्यक तेवढं खाणं ही प्रकृती. भूक असो नसो कोणत्याही वेळी कितीही खाणं ही विकृती. पण स्वतःला भूक लागूनही अगदी पोटापुरतं अन्न मिळूनही दुसऱ्या व्यक्तीसाठी थोड्या किंवा संपूर्ण अन्नाचा त्याग करणं ही संस्कृती. यात कृती महत्त्वाची आहे व वृत्तीला जोडलेली आहे. आपल्या जीवनात घडणारे छोटे मोठे प्रसंग हे आपले शिक्षक असतात. असं म्हणतात की परमेश्वर अशा घटना प्रसंगचित्रांच्या माध्यमातून लिहित असतो. या लिपीला म्हणूनच ब्राह्मी लिपी असंही म्हटलं जातं. ही लिपी प्रयत्नपूर्वक शिकली पाहिजे. यासाठी महत्त्वाचं असतं ते चिंतन, निरीक्षण व आत्मपरीक्षण. याचं शिक्षण वडील मंडळींनी दिलं पाहिजे, ते त्यांचं उत्तरदायित्व आहे. प्रसंग घडला की त्याची दैनंदिनीत नोंद करण्यापूर्वी मनाच्या पडद्यावर त्याचं रिवाइंड नि रिप्ले झालं पाहिजे. हा ॲक्शन रिप्ले झोपण्यापूर्वी मौन, शांती पाळून एकांतात करणं महत्त्वाचं असतं. काही उदाहरणं पाहूया. एखाद्या व्यक्तीसमोर आपल्या मनाचा तोल गेला व आपण विचित्र वागलो. क्षमायाचना करणं पुरेसं नसतं. आपल्या विकासासाठी मागे जाऊन प्रसंगाचा पुनर्विचार करून आपल्या उच्चार, आचारात प्रगती झाली पाहिजे. एखाद्याला कठोर शब्द, अपशब्द म्हणजे शिवीगाळ वापरले तर क्षमा मागावीच, पण आपला तोल का गेला याचा विचार झालाच पाहिजे. भविष्यकाळात वागताना या चिंतनाचा व त्यातून सुधारण्यासाठी केलेल्या संकल्पाचा योग्य उपयोग केला पाहिजे. अध्यात्मातील त्रिगुण विचार अशा कृतीबदलाच्या दृष्टीनं मोलाचा आहे. तामस प्रवृत्ती सर्वांच्यात असते, पण विचारपूर्वक निर्धारानं तामसाचं राजसात तर राजसाचं रूपांतर सात्विकतेत करता आलं पाहिजे. यात खूप सकारात्मकता येऊन जाते. आपल्याला त्रास, दुसऱ्यालाही त्रास अशा तामस कृती आजच्या दिवसात किती घडल्या? धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनं, ध्वनी, पाणी, हवा, जमीन यांचं आपल्याकडून होणारं प्रदूषण या उघड उघड तामस कृती आहेत. दुसऱ्याला त्रास झाला तरी हरकत नाही, मला त्रास होता कामा नये, ही राजसवृत्ती नि कृती आहे. प्रवासात किंवा घरी माझ्या मनोरंजनासाठी केलेल्या गोष्टींचा इतरांना होणारा त्रास किंवा अगदी पहाटे उठून दीर्घ व उच्च स्वरात केलेल्या मंत्रपठण, स्तोत्राची आवर्तनं अशा उपासनेचा इतरांना होणारा त्रास ही राजसवृत्ती आहे. सगळ्यात चांगली सात्विक कृती जिच्यात मला त्रास झाला तरी चालेल पण इतरांना बिलकुल त्रास होता कामा नये ही वृत्ती असते. दैनंदिनीत घडलेल्या गोष्टींचा उल्लेख करतानाच कंसात किंवा निराळ्या रंगात तामसाकडून राजसाकडे व रजोगुणातून सत्वगुणाकडे कसं जाता आलं असतं किंवा जाता येईल याचीही नोंद केलेली खूप उपकारक ठरते. दानव, मानव, देवांचे प्रतिनिधी आपापल्या दुःखावर उपाय मिळवण्यासाठी देवगुरू बृहस्पतींकडे गेले होते. देवगुरूंनी त्या सर्वांना एकच उपाय सांगितला, नमस्कार करून समाधान पावलेले प्रतिनिधी परत निघाल्यावर देवगुरूंनी त्यांना वरून काय समजलं ते विचारलं. देवप्रतिनिधी म्हणाले, आम्ही घेत असलेले अतिउपभोग हे आमच्या दुःखाचं कारण. यावर उपाय म्हणून म्हणजे दमन करा, इंद्रिय नियंत्रण साध्य करा हे सुचवलं गेलं.
दानवांचा प्रतिनिधी म्हणाला, आम्ही फार हिंसक, क्रूर आहोत. यामुळे निर्माण होणाऱ्या दुःखावर म्हणजे दया करा हा उपाय सुचवला गेला. तर मानव प्रतिनिधी उद्गारला, आम्ही लालची, लोभी म्हणून दुःखी असलेल्या मानवांना सांगून दान करा हे सुचवलं गेलं. कृती बदलासाठी व त्याचा रोजनिशीत धन्य उल्लेख करण्यासाठी किती छान मार्गदर्शन आहे नाही? 9. दैनंदिनी क्षणस्थ बनण्याचा अभ्यास. अलीकडे एक पुस्तक खूप गाजलं, द पॉवर ऑफ नाव. या क्षणाचं वर्तमान काळाचं महत्त्व व सामर्थ्य हा मुख्य विषय असला तरी यातून मनःशांती, समाधान, आनंद यांची प्राप्ती कशी करून घ्यायची याचं उत्कृष्ट मार्गदर्शन या पुस्तकात होतं. तसं पाहिलं तर मध्यवर्ती कल्पना आपल्या सर्वांना अगदी निकटची होती. जीवन संपन्न करायला शिकवणारी होती. पण आपल्याला अशा अत्यंत गरजेच्या वस्तूंची किंमतच वाटत नाही. हिरा किती मौल्यवान वाटतो, पण हवा, जिच्याशिवाय काही मिनिटंसुद्धा जिवंत राहता येणार नाही, ती तशी फुकट व त्या मानानं मुबलक असलेली हवा. पाण्याचंही जवळपास तसंच. आपल्याला मिळालेलं मानवी जीवन व वेळ यांची किंमतच नसते आपल्याला. तसं हा वर्तमान काळ कधी भूतकाळ जमा होतो हेच कळत नाही. दैनंदिनी लिहिताना हा ताळेबंद घेतला पाहिजे की आज एका दिवशी किती वेळ वाया गेला म्हणजे घालवला आणि जीवन किती भरकन संपतंय, भुरकन उडून जातंय याचा विचार दैनंदिनी लेखनाचा रोज समारोप करताना लिहिला गेला पाहिजे. दुसऱ्या दिवशीच्या संकल्पात या दिशेनं कशी वाटचाल करता येईल यावर गंभीरपणे विचार झाला पाहिजे. कालच्या आठवणी व उद्याच्या चिंता दोन्ही निरर्थक आहेत, कारण दोघांनाही जिवंत अस्तित्व नाही. अवधूत हे दत्त संप्रदायातील लोकांना पवित्र असे नाम आहे. काहीही नसताना अगदी तरुतल शयनम करतल भोजनम अशी जीवनशैली असूनही, हाती भिक्षापात्र, काखेला झोळी नसूनही अत्यंत प्रसन्न व समाधानी मुद्रा ही अवधूत दत्तात्रेयांची लक्षणं आहेत. यासाठी ते कोणती साधना, उपासना करतात? औपचारिक कर्मकांड बिलकुल नव्हेत. त्यांच्या नावातच याचं रहस्य आहे, अवधूत. त्याची आनंदी मुद्रा व समाधानी वृत्ती याचं रहस्य आहे तो अवधूत आहे हेच. म्हणजे अखंड वर्तमानात राहण्यासाठी भूतकाळच्या गतस्मृती, अनावश्यक संस्कार तसेच भविष्यातील काळजाला कुरतडणारी काळजी व आत्ताच्या आनंदाचा ग्रास घेणाऱ्या चिंता दोन्ही धूत राहिलं पाहिजे. धूत वस्त्रासारखं मन स्वच्छ, धुतलेलं, पवित्र असायला हवं. यासाठी दैनंदिनी ही नित्य संधी आहे. घडलेल्या घटनांचे व्रण कशाला कुरवाळत राहायचं आणि न घडलेल्या प्रसंगाचं ग्रहण या क्षणीच्या आनंदाला का लावायचं? या प्रकारच्या व आशयाच्या नोंदीच दैनंदिनीत करूया. सकारात्मक चिंतन ते हेच. जीवन घडवणारं दर्शन महत्त्वाचं. जीवन दडवणारं किंवा बिघडवणारं नव्हे. असं दर्शन आपलं आपणच घ्यायचं असतं. स्मृतीची चाळता पाने अशा जीवन दर्शनासाठी दैनंदिनी उपयोगी पडते. पण कशासाठी ही पानं चाळायची? डाऊन द मेमरी लेन असा स्मृतींच्या गल्लीतून पुनर्प्रवास का करायचा? तर वर्तमान आनंदात साजरा करण्यासाठी. हे करता करता भविष्यकाळही तसाच उलगडत जाईल. यासाठी प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगला पाहिजे, क्षणस्थ बनलं पाहिजे. डायमंड्स आर फॉर एव्हर, हिरे सदा के लिए अशा हिऱ्यांची जाहिरात करतात. पण हिअर अँड नाव इज फॉर एव्हर, आत्ता आणि इथं म्हणजेच अनंत काळ. 28 युग एवढ्याशा विटेवर विठोबा स्थिर स्तब्ध उभा आहे, कारण तो या क्षणी, प्रत्येक क्षणी उभा आहे. आपली दैनंदिनी अशा प्रकारच्या नोंदीनी अशीच अक्षय बनवूया, सकारात्मक बनवूया. 10. दैनंदिनी स्वस्थ बनण्याचा अभ्यास. दैनंदिनी लेखनातून स्वस्थ बनण्याचा, राहण्याचा अभ्यास जमू शकला तर ती खूपच मोठी उपलब्धी म्हणता येईल. आपण अनेकस्थ असतो, कोकणस्थ किंवा देशस्थ असतो, त्रयस्थ किंवा तटस्थ असतो, पण स्वस्थ क्वचितच असतो. हे जमलं पाहिजे.
कारण यावरच तनामनाचं स्वास्थ्य अवलंबून असतं. ठाईच बैसोनी करी एकचित्त, आवडी अनंत आळवावा. हे तुकोबांचं वचन एक प्रकारचं स्वस्थ बसणंच सुचवतं. पण हे स्वस्थ बसणं झालं हेही हल्ली जमत नाही. इकडे तिकडे धावाधाव करण्यातच आयुष्य संपून जातं. हा आधुनिक मानवाच्या जीवनशैलीचा विशेष बनलाय. पण आपल्याला हवंय स्वस्थ असणं. ही अर्थातच मनाची अवस्था आहे. यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व प्रत्येकाजवळ आहेतच. बाहेरून आणण्याची व जमवण्याची आवश्यकता नाही. स्वतःच्या जीवनाचा वरचेवर विचार करणं, आपल्या कृतींचं, निर्णयांचं पुनरावलोकन, आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण. आपल्या जीवनाकडे साक्षीभावानं पाहणं, एकांत सेवनाची आवड, त्यासाठी नेहमीच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळ तरी सुटणं, विशेष म्हणजे नातेसंबंध व त्यातून निर्माण होणारे एकत्र जमण्याचे प्रसंग, गेट टुगेदर, पार्टी इत्यादी थोडे तरी कमी करणं, क्रमाक्रमानं कमी करत जाणं, हे सारे स्वस्थ बनण्याचे व राहण्याचे उपाय आहेत. थोडा निर्धार केला तर हे सारं जमू शकेल असंच आहे. रोजनिशी लिहिण्याच्या निमित्तानं त्या दिवशी किंवा नजीकच्या भूतकाळात घडलेल्या प्रसंगांचं पुनरावलोकन तर होतंच. थोडा विचार करत हे केलं तर असं सिंहावलोकन आतल्या नरसिंहाला जागं करून बाहेरच्या हिरण्यकश्यपूंचा विनाश करू शकतं. यातून आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण घडतं, जे स्वस्थ राहण्यासाठी उपयोगी पडतं. जीवनाकडे साक्षीभावानं पाहणं अवघड असलं तरी अशक्य नाही. दुसऱ्याच्या जीवन प्रसंगांकडे जशा वस्तुनिष्ठ तटस्थतेनं आपण पाहू शकतो, तसं आपल्या जीवनाकडेही पाहणं जमलं पाहिजे. नेहमीच्या परिस्थितीत किंवा जीवनव्यापात एकांत मिळणं अवघड आहे हे खरं. म्हणून अशा एखाद्या शांत निवांत स्थानी जाऊन एकांत सेवन केलं पाहिजे. बाहेरची नीरव शांतता याला उपयोगी पडते खरी, पण एकाचाही अंत म्हणजे जर खरा एकांत असेल तर आपल्या अहमला म्हणजे अहंकाराला वितळवत हळूहळू नष्ट करण्याचा अभ्यास जमतो. असा एकांत मिळवता आला पाहिजे. यासाठी अनेक आश्रम, मठ, स्थळं निर्माण झाली आहेत, होत आहेत. आपण लाभ मात्र घेतला पाहिजे. धामधुमीचं जीवन असतंच. वीकेंड कल्पना त्यातून आली. आज वीकेंड संस्कृती बनून राहिली आहे. त्यासाठी गजबजाट, गोंगाटापासून दूर स्वतःची दुसरी घरं बांधण्याची स्पर्धा सध्या मध्यमवर्गीयातही सुरू झाली आहे. पण केवळ मौज मजेसाठी आठवड्याच्या किंवा इतर सुट्ट्यांचा उपयोग करणं हा व्यापातून सुटण्याचा प्रयत्न नसून नवीन उपद्व्याप करण्याचा प्रकार आहे. तसेच वाढदिवस, इतर छोट्या मोठ्या कारणावरून केल्या जाणाऱ्या पार्ट्या, सणसमारंभ यातून क्रमशः सुटलंच पाहिजे. दैनंदिनीत यावर्षी अशा प्रकारच्या कोणत्या कार्यक्रमांना जायचं टाळायचं याची नोंद आरंभीच केलेली बरी. असं करत करतच बाहेरची धाव कमी होऊन आतला प्रवास सुरू करण्यासाठी स्वस्थ बनता येईल. ही अंतरयात्रा आत्ताच सुरू केलेली बरी, होय ना? अकरा, दैनंदिनी अभ्यास प्रभावी बनण्याचा. काही वर्षापूर्वी एक पुस्तक विद्यार्थ्यांच्या, विचारवंतांच्या, विविध क्षेत्रातील नेत्यांच्या वर्तुळात खूप लोकप्रिय झालं. लेखक होता स्टीवन कोव्ही. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. यात त्यानं ठासून एक सिद्धांत मांडला होता. चारित्र्यावर आधारित व्यक्तिमत्व विकास म्हणजे कॅरेक्टर बेस्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणखी एक गोष्ट विशेषत्वानं त्यानं नजरेस आणून दिली की दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा, तळमळ अशा गुणांची गरज होती. म्हणून सर्व देशातील अगदी तळागाळातून वर येऊन सर्वोच्च स्थानी आरूढ झालेल्या व्यक्तींच्या यशोगाथा म्हणजे सक्सेस स्टोरीज सांगितल्या जात होत्या. नंतर मात्र कोणत्याही भल्याबुऱ्या, विधिनिषेधशून्य मार्गाने सत्ता व संपत्ती मिळवण्याची जणू स्पर्धाच लागली. अशा व्यक्तींना यशस्वी म्हटलं जाऊ लागलं, पण त्यांचा आदर्श समाजापुढे ठेवणं धोक्याचं बनलं. म्हणून यशस्वी व्यक्तीपेक्षा प्रभावी व्यक्ती ही संकल्पना पुढे आली. अशा व्यक्तींचा समाज मनावर निश्चित परिणाम होऊ लागला, प्रभाव पडू लागला.
अशा व्यक्तिमत्वाच्या विकसनासाठी काही सद्गुणांची निश्चित अपेक्षा होती. दैनंदिनी लेखन करताना आपण ज्या क्षेत्रात असू तिथं आपला प्रभाव कसा वाढू शकेल, एकूणच आपलं व्यक्तिमत्व प्रभावी कसं होईल याचा जरूर विचार केला पाहिजे. दिवसाच्या, आठवड्याच्या, महिन्याच्या व वर्षाच्या आरंभी ठरवलेली ध्येय किंवा स्वप्न पुरी करण्याच्या दृष्टीनं आपण काय करतो आहोत व काय केलं पाहिजे याचा विचार रोज केला गेला पाहिजे. आवश्यक ते बदल योग्य वेळीच घडवले पाहिजेत. आपण कोणत्याही क्षेत्रात कसलंही काम करत असलो तरी आपल्यामुळे आपले सहकारी व अन्य व्यक्ती प्रभावित झाले पाहिजेत. या दृष्टीनं भेटलेल्या व्यक्तींचा आपल्या मनावर झालेला परिणाम नोंदवला पाहिजे. काळाच्या ओघात अशा विचारांची अंकुरण्याची म्हणजे जर्मिनेशन तसेच कल्पनांच्या उबण्याची म्हणजे इन्क्युबेशन प्रक्रिया चालू राहून आपलं व्यक्तिमत्व फुलत फळत राहतं. त्याचप्रमाणे आजूबाजूला व दूरच्या क्षेत्रात घडलेली एखादी महत्त्वपूर्ण घटना आपल्याला आत हलवून गेली पाहिजे. काहीतरी विधायक करण्याचं बळ मिळालं पाहिजे. दूरदर्शनवरील एखादा प्रसंग, कार्यक्रम डोक्याला झिणझिण्या आणणारा असला पाहिजे. क्षणाक्षणाला उमलण्याची, बहरण्याची, मोहरण्याची क्रिया सुरूच राहायला हवी. आज सर्वच क्षेत्रात अशा लहान मोठ्या प्रभावी व्यक्तिमत्वांची आवश्यकता आहे. दैनंदिनी लेखनात अशा सर्व स्पंदनांचा आलेख उमटला पाहिजे. चारित्र्य निर्माण म्हणजे फक्त स्वभावाची जडणघडण नव्हे तर जाणीवपूर्वक घडवलेल्या सद्गुणांचा विकास. लाईव्स ऑफ ग्रेट मेन ऑल रिमाइंड अस अँड वी कॅन मेक अवर लाईव्स सबलाईम. हे अगदी खरं आहे. दैनंदिनीतल्या नोंदी कधीही वाचल्या तरी मन आशावादानं भरून गेलं पाहिजे. जीवनात आपण काहीतरी निश्चित करू शकू हा आत्मविश्वास उभारून आला पाहिजे. साऱ्या निराशेची होळी होऊन सृजनाची दिवाळी उजळत राहिली पाहिजे. दैनंदिनीतला शब्दनशब्द पणतीची ज्योत बनून तेजाळत राहिला पाहिजे. खरं ना? बारा दैनंदिनी. दैनंदिनी. हा म्हणता आपण नवे संकल्प करण्याच्या पूर्वसंध्येला पोचलो देखील. यावर्षी जसा दैनंदिनीचा हात आपण सोडला नाही तशीच दैनंदिनी लेखनाची साथ आपण उगवत्या वर्षातही सोडायची नाहीये. कारण या वर्षभराच्या वाटचालीत आपण निराशेचे, नकारात्मकतेचे शंख शिंपले टाकून आशेचे, सकारात्मकतेचे माणिक मोती वेचले आहेत. यावर्षी अर्थातच असाच प्रवास सुरू ठेवूया. दैनंदिनी लिहायची एवढाच आता संकल्प नसेल तर ती रोजच्या रोज लिहिण्याचा निश्चय असेल. यासाठी आपली दैनंदिनी म्हणजे दिनचर्या कशी असली पाहिजे? 1. शक्यतो लवकर उठत राहूया. अर्नेस्ट हेमिंग्वे या मनस्वी लेखकानं म्हटलंय, आयुष्यातले सगळे सूर्योदय मी पाहिले आहेत. खूप अर्थ आहे याला. आपण अधिकाधिक सूर्योदय पाहायला काय हरकत आहे? 2. उठल्यानंतरचा पहिला तास अत्यंत रसरशीत असतो. तो अंतरंगीच्या उपासनेसाठी व योगसाधनेसाठी वापरूया. पहिली 20 मिनिटं अमृताची असतात. नंतरची 10 मिनिटं प्लॅटिनमची. नंतरची 10 मिनिटं हिऱ्याची. नंतरची 10 मिनिटं सोन्याची. तर नंतरची 10 मिनिटं चांदीची असतात. असं मानून या वेळात नामस्मरण, ध्यान, प्राणायाम, योगासनं, वाचन, श्रवण, मनन, चिंतन करून हा दैवी दिव्य तास म्हणजे डिवाइन आवर रोज साजरा करूया. आस्तिक नास्तिक अशी चर्चा न करता जीवनाविषयी, मानवतेविषयी सश्रद्ध बनून उरलेला संपूर्ण दिवस विधायक, सकारात्मक, स्वीकारात्मक वृत्तीनं आनंदात घालवूया. 3. दैनंदिन कर्म कुणाला चुकलेत पण ती कंटाळून न करता निरोगी कर्तव्य भावनेनं करूया. द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तक्रार यांना मूठमाती देऊन सरणाऱ्या आयुष्याची प्रेतयात्रा न बनवता आनंदी विजययात्रा बनवूया. मनाविरुद्ध घटना घडतील पण त्यांना निषेधात्मक पद्धतीने कण्हत कण्हत न स्वीकारता त्यांना हसत हसत सामोरं जाऊया. 4. दिवसाच्या प्रवाहात अनेक प्रवृत्तीचे माणसं भेटतील. त्यांना न टाळता उराउरी भेटूया.
स्पर्शाच्या भाषेत आपले भाव त्यांच्यात संक्रमित करूया. नाहीच शक्य झालं तर हसत हसत दूर जाऊया, पण जीवन प्रवास मजेत मस्तीत सुरू ठेवूया. 5. आजूबाजूच्या परिसरातील भ्रष्टाचारानं, अन्यायानं, हिंसेनं मनावर ओरखडे उठतील. ते तर झेलावेच लागतील. पण आतल्या ओलाव्याच्या स्नेहानं ते सुसह्य करूया. प्रतिक्रिया व्यक्त कराव्याच लागल्या तर करूया, पण त्यामुळे सजीव आंतरक्रिया म्हणजे लाईव्ह इंटरॅक्शन बिघडणार नाही याची काळजी घेऊया. पूल बांधूया, कुंपणं भिंती तोडूया. हे फार स्वप्नाळू आदर्शवादी वाटेल, पण येत्या नवीन वर्षात प्रवेश करताना हाताशी या वर्षीची संवेदनक्षम मनाने लिहिलेली दैनंदिनी ठेवूया. तिच्यातील नोंदी भविष्यातल्या कृतार्थ जीवनाची नांदी ठरू द्यात. आता दैनंदिनी लेखन अंगवळणी पडल्याने दैनंदिनी सहज जमू शकेल. योगापेक्षा योगावर विश्वास वाढवूया. त्यासाठी आपलं योगदान सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह कंट्रीब्युशन ठेवूया. दैनंदिनीत याचं प्रतिबिंब पडू द्या. पावलापावलावर थांबून श्वासात ताल साधून जीवनाचा तोल सांभाळूया. त्यासाठी दैनंदिनीच्या माध्यमातून महत्त्वाच्या प्रसंगांचं पुनरावलोकन नि आपल्या सहभागाचं आत्मपरीक्षण करूया. केवळ इकडचं वारं तिकडं नेणारी फुंकणी न बनता आतून वाहणाऱ्या श्वासाचं संगीत बनवणारी बासरी बनूया. नववर्षाचं सस्मित स्वागत करून त्याला गतवर्षात सहजपणानं गुंफूया. सर्वांना त्यासाठी शुभकामना देऊया.